अरे बाटलीची बुच टाका एवढं दे ते मरणाचं 90 हंतन त्याला काय आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा घडो. आता काय सेवा करायची हे बदल होणं काळाची बदल झाले पाहिजे. आता आपल्याला बदल करायचा आहे. पहिला बदल शालेय परिसरात मोबाईलच्या बाबतीत थोडं कंट्रोल पाहिजे. आणि महिला म्हणतात तुम्हाला सांगतो 16 ते 20 ह्या कालावधीत ज्यांना मुलं सांभाळता आली ना त्यांची मुलं बर्बाद होत नाहीत. पोरं बर्बाद होण्याचं वय 16 ते 20. व्यसन नालायक अशी दोस्ती हे तिथं घडतं. आणि कधी बी जाणं ठेवा आपला मित्र हा नेहमी उच्च विचाराचा असावा. हे भंगार भंगार मित्र करू नये कधी. ही दरिद्री बिरिद्री मित्राशी काय काम नाही. स्टँडर्ड 12वीला पहिला आलेला स्कॉलरशिप दिलेला आपला मित्र असावा. आपण वाया जाणार नाही. आपला मित्रच भंगार त्याचं काय कर. आणि माणूस मित्रात बसला का बरबाद होतो. संस्कार केले पाहिजे. थोडे मुलींचे संस्कार केले पाहिजे. मुलीला एक 8-10 दिवसातून मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे आईनं. त्याच्यातले मेसेज वाचले पाहिजे. आपली प्रगती कुठवर गेली. इतक्या मूर्ख पोरी झाल्यात. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. आणि त्या इंदुरीकरला शिव्या देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है. इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. प्यार क्या होता है तो कांद्याचा रोप उपटताय उपटो. प्यार क्या होता है तो शिंगड्या निवडताय निवडो. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ. परे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हो मग तुमच्या दुःखाचं कारण तुम्हाला कळलं ज्ञान नाही. मग दुःखातून सुखी होण्याचा उपाय काय हो. उपाय आहे ना. तशी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. सुखानं आपल्याकडे यावं पण येत नाही. दुःखानं आपल्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय. आता त्याला एकच उपाय समाधान मानणे. काय व्हायचं ते होईल आणि काही होतही नाही.
रिलॅक्स जगायचं, रिलॅक्स. फार थोड्या काय होईल गपचीप राह, मी गेल्यावर काय होईल जाऊन पाय. तुम्हाला बऱ्याच लोकांना भ्रम आहे का आमच्यामुळं काही अडलंय. तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक लगेच विसरतात. तुम्ही एक 8 दिवस गावाला जाऊन पहा, एक मित्र तुम्हाला फोन करणार नाही मिळाला का उलातला. नाही, आपण म्हणतो तो माझा जीवलग मित्र आहे, कोणालाही घेणं नाही. काही नाही, काही घेणं नाही. उलटी बायको सुद्धा म्हणते चार्जिंग नव्हता. कोण नाही, कोण नाही. महिला म्हणणार तू बरं ये जाऊन पटकन, लांब जाय, हळूहळू जाय, हळूहळू जाय. महिला म्हणणार तुमची सासू मेली. तुम्ही म्हणाल बाई चांगली बातमी आली, मेली तुमची सासू. सासू मेलो, तुम्ही रडाता किती. तुम्ही हे रडायचं ट्रेनिंग कुठं घेले, कोणत्या कॉलेजला होत्या तुम्ही. काय लबाडे, बांगड्या काय फोडेतीन, थोबाड काय झोडेतीन, लुगडं काय फाडेतीन, दात खिळ काय बसून घेतील, डोळे काय पांढरे करतील, दनादन म्हातारीचे मणी कापी. म्हणजे किती भामटी आहे तू, वर रडतीन म्हातारीच्या गळ्यातले मणी कापी. ते काय असं काय आलं, ही सगळी भामट्याची दुनिया. नवी नवरी पाहिजे ना तुम्ही, नवी नवरी इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं खाचात कलर, इथं खाली कलर, इथं एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग दोन्ही केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या डॉक्टर को होते, कोण गुरुजी को होते का व्याकरण शिकायला, नाही सिस्टमॅटिक बोलते. एव्हा तेव्हा केव्हा, कशा बाई टिंब ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या एव्हा तेव्हा केव्हा, अय्या वाव. आणि तिची सासू म्हणती जाऊ मरुबाई काही हो, माझ्या पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. नाही, सदा नाम घोष करू हरी कथा. जर तुमच्या चित्ताला समाधान पाहिजे असेल तर भजन हेच औषध आहे. भजन हेच औषध आहे आणि ते सगळ्या रोगावर चालतं. थोडं रामकृष्णारी म्हणा, थोडं हरिपाठ पाठ करा, थोडं मुलांना पसायदान शिकवा, मुलं चांगली बनतील. ट्युशन लावून कुठं पोरं सुधरत असते का. आता त्याच्या आईला काही ABCD येत नाही का, त्याच्या आईला 1-2 येत नाही का. मग पोरांना 1ली 2रीच्या पोराला क्लास लावायची काय गरज आहे, काय गरज काय. ते जगतील का ते पोरं. शाळेतून आलं का लगेच क्लासवरून आलं का झोपलं. मुलाला ट्युशन नको आहे, वाटीत भात घेतला पाहिजे आईनं, आणि पोराला पसायदान शिकवलं पाहिजे, आरती शिकवली पाहिजे, ABCD शिकवली पाहिजे. त्यांना ट्युशन. तू माझ्यापैकी ट्युशन कोणला रे, तुला आहे. तुला कितीला आहे तू, 6वीला. शाळा कितीला भरते, 8:30. सुट्टे कितीला, 2:15. बर, घरी कितीला येतो, 3ला. शाळेतच राहतो. अरे शाळा कितीला भरते, हां, सुटते कितीला, 2:30ला. तू घरी कितीला येतो, 3ला. आणि ट्युशनला कितीला जातो, 4:30. ट्युशनवरून कितीला येतो, 6:30. ट्युशनला काय महिना आहे तुला, 700 रुपये महिन्याला, बरोबर आहे. 6:30ला येतो तू. मग आता 9 तास पोर ड्युटी करते, ते जगन का. त्याच्या आईला त्यांना काही कळत नाही का. त्या 700 रुपयाचे त्यांना काजू बदाम चारा, खायला घाला, चांगलं त्यांना शिकवा. नुसते आपल्या गप्पा आणायच्या. मग तुम्ही काय करीत असता घरी, मालिका. जग उरफाट झालंय महाराज. टीव्हीच्या जाहिरातीत कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. आता काय बोलायचंय. आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. पोषण देऊ दे, पण तू लावी ती कुठं हे महत्वाचं आहे ना.
आता काय झालंय महाराज, इंद्रिकर बोलतो खरं, त्याच्यामुळं तो येतो गोत्यात आणि तो खातो शिव्या. नाही तर जाहिराती कीर्तनातलं प्रत्येक वाक्य खरं आहे तरी लोकांना पटत नाही. जाहिरातीतलं काय खरं आहे? फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय महाराज, काही चाललंय आपलं, आंधळ दळीतय, कुत्रं पीठ खातंय महाराज. आमच्यासारख्या खऱ्या बोलणाऱ्याला त्रास होतो. त्याच्या क्लिपा पडत्या, त्याची बातमी पडती, त्याच्यावर गुन्हे होत्या. नाही तर काय अवस्था झाली आज. थम्सअप पेल्यावर जर गाड्या उड्या हाणीत असत्या, आम्ही गाड्याच काला घेतल्या असत्या. इथं एक बाटली हाणली का पिशोरला एक हाणली का घर. काय चाललंय महाराज, कोणी बोलू देत नाही. डोंगराला पोरं चढत्यात आणि हेलिकॉप्टर मधून साबण पडतोय. 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतोय. सिंथॉल काय आता असं घडण का महाराज? बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो का क्लिप, इंदुरीकरांनी जाहिरातींची खिल्ली उडवली, त्यांच्यावर योग्य ती कारवाई, मेलो. खऱ्याला न्याय नाही. पिढ्याच्या पिढ्या संपल्या. पाया पडून सांगतो, शेतकरी वर्गा इतकी वाईट परिस्थिती सध्या कोणाचीच नाही. 3 वर्ष झाले ऋतूच कळाना. एका दिवसात 3 ऋतू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन, आला पाऊस. काय ते शेतकऱ्यानं करायचं? आणि शेतकऱ्याला आधार कोणाचा नाहीये. शेतकऱ्याला 2 वाक्य सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय करा, कुणाचं ऐकू नका. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गारगारी का, कुल्फी का, पावी का, पावी का, बटारी का, पण शेतकऱ्यानं कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी शेती करा, धंदा करा. या जगात काही खरं नाही. नोकऱ्या कावा लागणार. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो, मजूर गाडी येईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हे मी बोंबलत होतो. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडोच आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, बायको मिळणार नाही. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. आणि अजून काळ बदलणार आहे. नीट वाक्य ऐका. आज मुलीच्या बापाला पैसे द्यायचे. एवढ्यापर्यंत गेले बाप यंदा. पुरीचा बाप आता हुशार झालाय. म्हणतो मी असा आहे बा, मोकळा. पोराचा बाप म्हणा अख्खं आपलं, तुम्ही फक्त हा म्हणा. पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. पोराचा बाप म्हणा अख्खं आपलं. पुरीचा बाप आता रुपया सुद्धा खर्च करीत नाही. मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतो, भरपूर जेवा. आणि नवरदेवाचा बाप वाढणारा, एकच गुलाबजांबू दे, एकच दे. आता अजून थांबा, अजून 5 वर्षानं जमीन मिळणार नाही. सगळे कुटुंब विभक्त निघणार आहेत. 2 एकरवाल्याला 2 पोर आहेत. 20-20 1 एकर आली. 1 एकरवाल्याला 20 गुंठे. कोंबड्या डालायच्या पुढं 5 वर्षानं जमीन नाही. तुमचं काय मत आहे? 2 बायको तर कधीच नाही, तो विषय सोडून द्या. 3 नोकरी नाही.
धंदा नाही. धंदा काय करणार तुम्ही? 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 पंप, 71 बार आणि 113 टपरे आहेत. त्यांनी रोडवर माणसं ठुलेत आत या. आहेत का नाही? 5 वर्षाने सत्तार साहेबांच्या अभिष्टचिंतनात सांगतो, एकच माणूस जगेल जो रात्रंदिवस कष्ट करेल. जो रात्रंदिवस कष्ट करेल तो कधी जो कष्टाला लाजेल तो कधी उपाशी मारणार, आणि जो कष्टाची लाज धरणार नाही तो 2 टाइम खाल्याशिवाय राहणार नाही. पोरांनो, 1ली ते 7वी बैठे बैठे सावधान. सत्तार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. करणार नक्की. उद्यापासून आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही. आई वडिलांचं दर्शन हे पहिलं काम. कोण कोण करणार बोटवर करा. कोण कोण करणार बोटवर करा. मी पुढच्या वर्षी येईपर्यंत 1 वर्ष हा नियम लावून धरायचा. वेळेला ग्रहपाठ नाही केला तरी चालेल, करेक्ट, पण आई वडिलांचं दर्शन घ्यायलाच. बस बस, याच्यावर तुम्ही सुखी व्हाल. कविता करून काय करतो? पागल झाल्यावर कविता करतो. आणि महिला तरुण पोरं तब्येत कमवा. आणि पोरांना सांगूनच टाकतो तुम्हाला, ह्या दंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका. नका 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 पोरांनो, इतकी वाईट परिस्थिती आहे. पोरांनो, आपल्याला भविष्य आहे. उद्या आपल्याला दुकान टाकायचं आहे. आज कोणत्याही कामाला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. लागत नाही? अरे आम्ही एवढे रात्रदिवस कष्ट करतो. आम्ही तर काही खून करीत नाही, बलात्कार करीत नाही, चोऱ्या करीत नाही, तरी आम्हाला एवढा त्रास आहे. तुमचं कसं असेल? तुम्ही विचार करा. आम्ही तर काही कधी खून केला नाही, का कोणाला लुटलं नाही, का कोणाला फसवलं नाही, का बलात्कार केला नाही, का कोणाचं जीवन बर्बाद केलं नाही, तरी आम्हाला रोज क्लिपा टाकू टाकू त्रास आहे. तुम्ही कशाला येडेवाणी करता? आम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं हे यूट्यूबवाल्यांपायी. यांच्या धंद्यापायी आमचा बळी गेला. तुमच्या पाया पडतो पोरांनो, याच्यात उतरू नका. तुमचं काय मत आहे? उद्या पोरांनो तुम्ही तब्येत कमवली, मिलिटरीत जायचं आहे, दाखला चौकीचा मिळाला तर जीवन संपलं. उद्या तुम्हाला दुकान टाकायचं आहे, लायसन्स अडचण आली, दुकान, जीवन संपलं. तुम्ही इंदुरीकर सांगतो तसं जगा. रात्रंदिवस कष्ट करा, पैसा साठवून ठेवा आणि निवांत जगा. हे लय झालं महाराज. काही उपयोग नाही त्याचा, काही उपयोग नाही. तुम्हाला ही तळतळीनं सांगतो. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. माझा राग येतोय लोकांना, येऊ द्या. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, इंदुरीकर कधी जाऊ द्या, तुम्हाला आपली आठवणच येणार. हा माणूस काय म्हणत होता, आज राग येतोय. आता सगळ्या सत्तार साहेबांच्या अभिष्टीने त्याला ग्राउंडापूर आला. सगळ्यांनी रोज मी सांगतो तसा एक नियम करायचा. कराल पोरांनो? आंघोळ तुमचं तर झालं, आईच्या वडिलांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आता सगळे म्हातारे माणसं, पोरं सोरे, कार्यकर्ते, एक 5 मिनिटं फक्त मी सांगतो तेवढं करायचं. रोज आंघोळ झाली की एक 5 मिनिटं देवापुढं बसायचं. बस. हे शरीर मन जर समाधान पावायचं असेल तर तेने सदा चित्ता समाधान. एक समाधान पाहिजे असेल ना, देवघर लावून घ्यायचं. एक 5 मिनिटं बसायचं. हे पाय, हे जे चिंचल चित्त आहे ना, हेच थोडं स्थिर करायचं. स्थिर, कारण बाहेरच्या जगात चित्त स्थिर होत नाही. खिशात सारखे ते खोकणे. आता हे आम्ही मोबाईल वापरतच नाही, एकदम सुखी आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, काय. मोबाईलच 2200 रुपयाचा आहे. मी कधी इकतही घेतला नाही. कोणच्या उद्घाटनाला गेलो का मिळतो, तेवढे दिवस काढायचे.
वर्षाचा बॅलन्स टाकून देतो, पुन्हा वर्षभर ताण नाही, आणि 1 सेकंद बोलतो मी, यस नो, उलट तिकडं काय गेलं नाही. बरं त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला फेसबुक नाही, त्याला काही नाही, त्याच्यामुळं कोणता ताण नाही, काहीच नाही. मला चॅनल नाही, माझा एक चॅनल नाही, उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले, माझा गेम केला, क्लिपा टाकू टाकू, मला तर काहीच नाही. त्याच्यामुळं समाधान आहे ना. पडल्या पडल्या झोपवतो गाडीत, हे खोकडं चालायची गरज पडत नाही. हो, आता आपण देवापुढं बसायचं ठरलं आणि देवाशी बोलायचं. बोलायचं देवानं आपच पाहिजे, आणि असं दरिद्रेवान नाही बोलायचं देवाशी. काय करू देवा, पोरीचं लगीन जुळणं, भाकर गिळणं, मग पिठलं खाय. दरिद्री काही तर देवाला सांगत आहे, काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटानं हाणू का तुला. देवाला काय म्हणायचं सांगून टाकू. देवा, ए देवा, आपण दोघांचे ना, देव आणि आपण मस्त बोलायचं देवाशी. मी सांगतो तसं बोलायचं. ए देवा, तू शबरीची बोरं खाली, हो, सुदाम्याचे पोहे खाले, हो, विदुर काकाच्या कन्या खाल्या, हो, जनाबाईला दळू लागला, हो, शबरीला बोरं खाली, हो, गोरोबा काकाला मडके घडू लागला, हो, सेना दादाला काम करू लागला, हो, बाळांपण करू लागला, हो, भाजी काढू लागला, हो, दळू लागला, हो, अर्जुनाला घोडे धुवू लागला, हो, घोडे धुवू लागला, हो, लागलो. ज्ञानोबाला भिंत उडू लागला, हो, लागलो. मग आता एक कर ना देवा, एवढ्यांचंही काम तू केलं ना, मग तुझं लेकरू म्हणून एकदा माझ्या हृदयात मला दर्शन दे. बस किती सोपं आहे. मी तर तुझं लेकरू आहे ना. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे लिए. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी कानपटी देईन. धरला पंढरीचा, साठविला हरी. देवा ये ना, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा? हेची दान. कधी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण केव्हा? हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर छत्रपती न होते तर हम सुखी न होते. आणि अगर हे शिका, हे देवाकडे मागा. 11 वाजले, आज बसायचं कवर आहे. तुमचा विचार काय आहे? तुमच्या ध्यानात आलं का बसून 2 तास झाले? नाही, जादू आहे आपल्याकडे. एवढे कधी तुम्ही 5-6 दिवसापूर्वी शांत बसले? एवढी लोक आता तुम्ही शांत. एवढे सभेला जर आणायचे ठरले तर 5-25 लाख रुपये लागतात. मग मलाच आता सत्तार साहेबांनी 10-12 लाख द्यायला काय हरकत? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. मी एकट्यानं गप बसवले. आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत. वाईट नाही म्हणजे सत्य आहेत, पण काळाची गरज आहे.
थोडा राग येतोय लोकांना, पण आता पोरांनो पर्याय राहिला नाही. सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. कार्यक्रमाचे आयोजक सयगेश्वर आमचे लहाने सर्व बंडो टिटोरी पाटील महाराज सगळ्यांचे सगळे धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. आभार मानायला कोणी आभार मानायला सुख नाही याचं एकमेव कारण ज्याच्या सुख आहे ते आपण करीत नाही. उत्तर ऐका. संसार करणं पराक्रम नाही. गाडी घेणं, बंगला बांधणं, धाबा टाकणं, बार टाकणं, पंप टाकणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. मग ती काय नाविन्य गोष्ट नाहीये. जन्माला येऊन देवाचं भजन करणं हा पराक्रम आहे. संसार करणं काय पराक्रम आहे. बायको केली काय विशेष आहे. बायको केली, मुलगा झाला, केली म्हणलं होणारच ना. नवीन थोडंच, पण मुलगा झाला का लगेच अख्ख्या पाहुण्यांना एनो मला मुलगा झाला. काय मिरवणूक काढायची का तुझी? का तुला मिरवायचं का? कोणाला जमलंच नव्हतं का? तू एकटाच न रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांना 5-5 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. संसार करणं पराक्रम नाही आहे. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. वाढदिवस सगळे करतात, पण 10 दिवस कार्यक्रम ठेवून समाजातलं प्रेम प्रकट. समाजाचं प्रेम संपादन. कार्यक्रम 10 दिवस महोत्सव ठेवून ठेवून समाजाचं प्रेम संपादन करणं यालाच महोत्सव म्हणतात. आणि ही या महोत्सवाची श्रीमंती आहे. आणि शेवटी आपलं कीर्तन आहे म्हणलं सत्तार साहेबाला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, बाकीचं इजर तुम्ही घरी गेल्यावर करा. अभंगाला करायची सुरुवात. गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. फक्त टच लागलाय तेवढा फिट सोडायचा. सुखानं यावं पण येत नाही, पण दुःखानं आल्याशिवाय राहत नाही. फायनल. आता एक वाक्य फायनल करायचं, फक्त टच मध्ये राहायचं. सुखाला का नाही तर आपल्याला ज्ञान नाही. फायनल झालं. कारण आपण ज्याच्या सुख शोधतो ते सुखच नाही. आपल्याकडे सुख काय, सुखाची व्याख्या काय माहिती का? कवडीचं काम न करणे आणि बोंबलत हिंडणे सुख. बापाची जमीन विकणे, बारीतली गाडी घेणे, धाब्यावर जेवणे, पांढरी केस काळी करणे, चांगल्या मिश्या काढून टाकणे आणि बोंबलत हिंडणे सुखी. त्याच्या इतका दरिद्री माणूस काही नाही. परत नीट आहे का? सुखाची व्याख्या आहे का? कामात भजन करतात ते सुख आहे. आता पुढचं ऐका. जी माणसं कामात भजन करतात ती सुखी आहे. पुढे सांगू. कर्म हीच देवाची पूजा आहे. चांगलं कर्म करा देव भेटेल. बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटत नाही. उपास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही. त्याला तर नाहीच, पण त्याच्या खानदानीला भेटत नाही. तुम्ही भेटत नाही. पण ओव्या ऐकायच्या आणि पुढे चालायचं. ओव्या नीट ऐका. तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्हाला बोंबलत हिंडायची गरज नाही. फक्त तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा. देव त्याच्यात आहे. तुम्ही वादक आहात ना, इनामदारीने वाजवा. तुम्ही गायक आहात, इनामदारीने गायक करा. तुम्ही नोकरीला आहात, पगारावरच भागवा. वरच्या नादी लागू नका. वरचं खाऊन येडी पोरं पैदा करण्यापेक्षा नसलेलं बरं. तुम्ही परत नीट आहे का?
कीर्तनकार आहे ना, अर्धा तास पुस्तक उचकलत पाहिजे. पखवाद्यानं अर्धा तास रियाज केला पाहिजे. पैलवानानं अर्धा तास व्यायाम केलाच पाहिजे. विद्यार्थ्यांना अर्धा तास पुस्तक उचकलत पाहिजे. तुमचं कर्म हीच पूजा आहे आणि ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिली गोष्ट कर्म करा. बायकोनं नवऱ्याची सेवा केलीच पाहिजे. हे प्रेम बिम ह्या सगळ्या लबाड आहेत. कोणी कोणावर प्रेम करीत नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम करू शकत नाही. तुला पळतच नाही प्रेम. अरे पागला, मोबाईल तू टाकतो, बॅलन्स तू टाकतो, गाडीला पेट्रोल तू टाकतो, तिला हॉटेलला तू नेतो, ब्युटी पार्लरला तू नेतो, आणि ती फक्त हसते. आणि तो लग्नाची मागणी केली तर ती म्हणते मी त्याला 9वीला शब्द द्यायले, तू मेला. हे प्रेम, हे प्रेम बिम ह्या सगळ्या लबाड आहेत. काय नाही प्रेम नाही, काय नाही. या जगातल्या माणसांना 3च रोग झालेत. 1, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, माझ्या पुढे कोणी गेलं नाही पाहिजे. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी, ओनली मनी, ओनली आय वॉन्ट. आणि त्याच्या पुढे ऐका, या जगाची व्याख्याच आहे, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी, नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत पाठ करा आणि पुढच्या वाक्याला तयार राहा. आता करंट लागला. सुका नाही, ज्ञान नाही. परत 3 वाक्य ऐका. सत्तार साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते सगळे, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. आकडा लावा, शत्रू नाही. नालायक वागा, शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही पिऊन गटारीत पडा, शत्रू नाही. अख्खी जमीन का, शत्रू नाही. गुंटा घ्या, शत्रू वाढले. इका, शत्रू नाही. मोटरसायकल घ्या, शत्रू वाढले. नोकरी करू नका, बोंबला थिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, शत्रू उठले. आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, पण ती करणार नाही. तिने सांभाळायची पाळी आली तरी चालेल. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल. दुसरं वाक्य इंदुरीकरचे वाक्य भाऊ. हे काल खरे, आज खरे, उद्या खरे. आपलं कीर्तन थोडं झोंबत आहे कारण ते खरं आहे. कारण मी झालोय वाल्या कोळी, सगळ्यांचे घोडे एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा काय? फक्त खरं बोलतो बस. आणि खऱ्याला इतका त्रास त्याचं त्यालाच माहिती. माझ्या इतकी संकट काय कोणी काढले नाही. माझ्या जागेवर दुसरा बाबा मिळालाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळे आहे. आणि पाया पडून सांगतो, कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म संपेल. धर्म संपेल. जर सगळीच माणसं कांडी जगली तर धर्म संपेल. कुणाला तरी खरं बोलू द्या. हो, क्वालिटी ऐका. घुसलोय आपण आता अभंगात. 3 वाक्य, चांगलं वागा तरच शत्रू आहे. दुसरं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. घरातलेच. आणि 2, तिसरं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानतात, चुकीचं आहे. लोक बापाला मानित नाही, तुम्हाला कसं मानतील? आणि परत 3 वाक्य ऐका. पहिले 3 फेल झाले, हे वाक्य मोजीतच राहायचे आता फक्त. दुसरे 3 वाक्य ऐका. अंगातली ताकद
खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. या खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे. अंगातली ताकद मारामारा करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद गरिबाचा तळतळात घ्यायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईच्या शेवेला वापरा. अंगातली ताकद गोठ्यातल्या गाईच्या शेवेला वापरा. अंगातली ताकद घरातल्या आईवडिलांच्या शेवेला वापरा. आणि अंगातली ताकद भारत मातेसाठी वापरा. वापरा अंगातली ताकद. धर्मासाठी वापरा. वापरा. दंगली करण्यात आणि मारामाऱ्या करण्यात काय मजा आहे? काय मजा काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर भोकस, तो बघशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा? वाईट वागण्यात काय मजा आहे? काय मजा काय? का मारामारी? का खून? का? अरे 2 दिवसात आपलं आयुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही. 1.5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी चित्र पाहिलं महाराज. ज्या घरात कपाट भर नोटा होत्या त्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. उघडायला माणसं राहिली नाहीत. बाप गेला तर आईला माहित नाही, आई गेली तर बापाला माहित नाही, नवरा गेला बायकोला माहित नाही, बायको गेली नवऱ्याला माहित नाही. एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नव्हती आणि एकुलता एक मुलगा बापाच्या दसक्रियेला नव्हता. हे चित्र पुस्तकातलं नाहीये. हे चित्र तुम्ही मी पाहिलंय. बैल मेला शेतकऱ्याचा तर तो पुरला जातो. गाय मेली तर ती पुरली जाते. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलेत. का मारामारी? का भांडण? काय गॅरंटी याची? काय गॅरंटी? काय तुम्ही घरी जाल याची काय गॅरंटी आहे? आणि एक वाक्य सांगू, या जगात तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत हे जग आहे. बाकी जगाला तुमचं घेणं नाही. काय घेणं नाही लोकांना. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, आज मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून झाला. मग हे मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. एक वाक्य सांगू, आपण संपलो, जग संपलं. 1 वर्ष झालं महाराज. अनाथाची बाई सिंधुताई सपकाळ गेल्या, लोक विसरले. लता मंगेशकर गेल्या, लोक विसरले. उद्या दुपारी इंदुरीकर गेला, लोकांना काय घेणं? लोक 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार, दुसरी त्या चपला चोरणार. लोकांना काय घेणं? भारत आंबे तेव्हा म्हणले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला काय करायचंय? हा विनोद आहे. जन हे सुखाते दिलागे तलाते अंतही काळीचे नाही कोणी दिलागे तलाते अंतही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाते दिलागे तलाते अंतही काळीचे नाही कोणी, अंतही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाते दिलागे तलाते अंतही काळीचे नाही कोणी, अंतही काळीचे नाही कोणी. असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचा त्या. बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ज्ञान दीप लावू जागी, ज्ञान दीप लावू जागी, लावू जागी, ज्ञान दीप लावू जागी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे
खिशातला पैसा जपून वापरा. हे वाक्य पोरांनो तुम्हाला पटले का सांगा? 6च्या 6. हा फायनल. अंगातली ताकद, पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालायचे, काही करायचे, कशातही पैसे, काही खायचं काही प्यायचं. पैसे खायला नाही लोकांना. आणि खरं सांगतो, 17 साहेबांचा वाढदिवस आहे, लोकांना खायलाच नाही मला. लोक नुसतं कडक कपडे घालतात, पांढरी केस काळी करतात, मिशा बिशा काढतात आणि इडली खातात. इडली, ठोस ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, मर. दरिद्री अवलाद. पाणीपुरी खाते, पाणीपुरी तुझ्या बापानं खालती पाणीपुरी. 30 रुपयाला 6 पुऱ्या आहेत. त्याच्यावर शेतकरी सोडला ना टुकरी सकट हाणीन. काही खायचं बावला तर खायला नाही. इडली, ठोस ढोस, मर. काही प्यायचं, काही प्यायचं. आता काही प्यायला आलंय. आता त्या लग्नात मठ्ठा आलाय, मठ्ठा. तो मठ्ठा कोणी शोधला, त्या माणसाचा शोध लावला पाहिजे नालायकाचा. आणि लय हल्ला पाहिजे तो हाराने. कोणी आणला तो मठ्ठा? डायरेक्ट टिपाणात बर्फ, पाण्याचं टिपाण त्याच्यात बर्फ. 3 वेळा कुत्र्यानं बर्फाव तंगडवर केलं. हान मठ्ठा. 20 गलास मठ्ठा पिली अवलाद, 20 गलास. आणि घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईना. मठ्ठा कळच काढीना. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा आणू का? गडगड गडगड गड, खळखळ खळ. काही खायचं. रोट्या हाणल्या, रोट्या धाब्यावर मिळतं ना ते, काय तंदूर का फिंदूर काय म्हणतात. हा हाणल्या रोट्या. त्या बनवायला तवा, त्या बनवा नको सांगू नको त्याला. काय याला त्याला तवा नाहीये, तावा आहे. आणि पलटी करायला उलटणी नाहीये, हुक. 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मह्या पुढे बसलेत आत्ता. 22 रोट्या हाणल्या ना अख्या रात. फॅन लावला तरी वाज जाईना, फॅन लावला तरी. दुःखाचं का नाही. आपलं काय म्हणणं नाही, आवाजच नाही गेला त्याचा. समोरचे मॉनिटर वाढवले, समोरचे 2. एक वाक्य पुढे चालतो. करंट लागला आता तुम्हाला अंगात. करंट लागला ना कीर्तनाचा. कीर्तन आत गेलं पाहिजे मला, तर मजा आहे. ऐकणारा पाजारला पाहिजे. तुमच्या 10 दिवसात एवढे शांत कार्यक्रम एवढाच असेल. विठाल विठाल. आता ऐकणाऱ्यांना करंट लागलाय. आता विक्षेप करू लागला करंट. अंगातली निर्वस, अंगातली ताकद, खिशातला पैसा. शिट्ट्या मारत महाराज ते. म्हणजे माझ्यात दोष असला तर सांगा, नाही तर ते सांगा. नाही ना ते शिट्ट्या इथे आवाज येत त्याचा. द्या थोडी करा, दया करा गरीबावर महाराज. विठाल विठाल. तुमच्या रेग्युलर कार्यक्रमाचा आणि ह्या कार्यक्रमाचा फरक राहतो. तुमचं रेग्युलर चालतं वेगळं, इथं सिस्टमॅटिक लागत होते. एवढ्या लोकांना आवाज पुरवायचा म्हणजे मग त्याला ते थोडंसं लागतं. मग आपण बोललो की हे लोक वाईट बोलत त्या मागून, ते क्लिपच टाकी त्या. काल तर एकाने क्लिपच टाकली. तुलाही शान आहे तो स्वतःची सिस्टीम घे. आणि एक दिवस हे खराब लागलं तर हे मशीन 3 दिवस बिघडते. विठाल विठाल. कोरोना पटकन पटापटा उत्तर द्या आता. चांगलं वागा, शत्रू येणार. वाईट वागा, शत्रू नाही. फायनल. शत्रू कधीच बाहेरचे नाहीत. फायनल. 2. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. फायनल.
3 अंगातली ताकद, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. फायनल. आता पुढे सरकलो. आता लागणार करण इथपर्यंत. आता आपला मुद्दा असा चालू आहे, सुख का नाही, तर उत्तर आहे ज्ञान नाही. ज्ञान शाळेतलं नाही बरं का, शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही, कोणी नाही. कितीला आहे तू? कितीला आहे तू? 4वीला? 9वी? सेमी का मराठी? अरे तू मराठी मीडियमला की सेमीला आहे? मराठी मीडियमला का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाने 3 नियम आहे. त्याचं नाव काय? न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम आहे का? नाही. तुला विज्ञान कोणतं आहे? तू कितीला आहे रे? बरे तू कितीला आहे? 7वी? सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस. लिक्विड करेक्ट. वॉटर लिक्विड. स्टोन सॉलिड करेक्ट. वुड सॉलिड करेक्ट. कार्बन कार्बन चोख. त्यानं सांगितलं तेच बरोबर आहे. कार्बन सॉलिड, कार्बन डायऑक्साइड गॅस. 10वीला कोण येतं? काला खबर होतील मारायला. 10वीला कोण आहे? तू 10वीला नाही बऱ्या. 10वीला 10वीवाले मला सांगा, तुम्ही 10वीला दे ना. फक्त सेमीला का? मीन्स तुमच्यातलाच आहे. सेमी का मराठी? 10वीवाले सेमी का मराठी? 10वीवाले सेमी का मराठी? 12वी आर्ट. 12वी आर्टला आहे तू. हा तो शहर आर्टचा आहे. 10वीला तुझ्या मागच्या 10वीला आहे. हा 10वीला तो त्याचा चेहरा सांगतो ना. 10वीला तू सेमीला आहे का मराठीला आहे? तू सांग ना. मराठी मीडियमला आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 एकदम सोपा प्रश्न आहे तुला. पेपर नंबर 1 विज्ञान पेपर 1 पेपर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 4 म्हणजे 4थ्या प्रकरणात अशी एक आकृती आहे. तिचं नाव काय? त्रिकोण. अशी एक आकृती आहे. उजव्या हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम आहे का 4थ्या प्रकरणात? तू कितीला रे? तो मागचा तुझ्या मागे लपला तो. 9वी? सेमी का मराठी? मराठी घ्या. बापाच्या बायको टिम म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. आता सरळ नाही विचारित. आता 1ली ते 10वी सावध बसा. सगळे बारीक आहे का बरं का? आता बेटे बेटे सावधान. साव रिलॅक्स. साव. हे सावधान आहे का? तू 9वीला आहे ना? हे सावधान आहे. हे सावधान आहे. हे सावधान आहे. साव रिलॅक्स. साव. प्रश्न. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. करेक्ट. ज्ञानेश्वर महाराज. कोणी सांगितलं? हा प्रश्न पोरांना चालू आहे. प्रे. टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. पैठण जिल्हा संभाजीनगर. टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी तीर्थांचा राजा आहे. त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात? पोरानो ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आणि आता एक ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे? पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक आलं ना नवीन, आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता हे मी बोललो असतं तर बा गेम केला असता तुम्ही. आता हे बोललं. उत्तर फायनल झालं. थोडं पुढे थोडं पुढे सरकलो. आता करंट लावून दिलाय. थोडं बारीक ऐका.
आपल्या कीर्तनाचा मेन आपल्या कीर्तनाचा मेन प्रश्न आहे, सुखानं माझ्याकडे यावं पण येत नाही, आणि दुःखानं माझ्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय राहत नाही. दुःख येण्याचं कारण चाललं होतं आपलं, आपल्याला ज्ञान नाही, इथं होतो आपण. आता ज्ञान आपल्याला नाही, त्याला पुन्हा 6 वाक्य आहेत. पहिले 6 क्लिअर झाले. आता पहिले 6, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 70 साहेब मंत्री महोदय आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. या वर्षाच्या तुमच्या वाढदिवसाला साहेबांनी एक संकल्प करावा. तुमच्या मतदारसंघात शालेय परिसरामध्ये शाळेच्या शैक्षणिक काळात विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे, तर पिढी वाचेल असा नियम केला पाहिजे. विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल जर शैक्षणिक काळात बंद ठेवले तरच पिढी वाचेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? माझा राग येतोय, आता जाऊ दे, माझं अजून 2 वर्ष आयुष्य राहिलंय. 30 वर्ष शिव्या खाण्यात गेले, हसण्यावारेच्या गोष्टी राहिल्या नाही. आज लाज वाटते काही गोष्टी बोलायच्या, बोलू नये, इंदुरीकरला कळ निघत नाही. मोबाईलमुळे कुटुंब व्यवस्था संपल्या, वाचन संपलं आणि एकाग्रता संपली. वाचन संपलंय, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलीने रडवलाय. रडला बाप. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. या 4 वर्षात पोरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करत नाहीत, कधीच नाही. तुम्ही सर्वे करा, PI, API, क्लास 1, क्लास 2 अशा पोरांवर कधी प्रेम करीत नाही. पोरी नुसत्या मूर्ख पोरांवर प्रेम करतात, एकदम भंगरी पोरावर, भंगरी, एकदम भंगरी पोरावर. आणि पोऱ्या काम काय करतोय? इरीवरच्या मुठरी चोरीतोय, पाईपलाईन खोलितोय आणि मोटरसायकली चोरीतोय. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा दे का डोळ्यात? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विनोद आहे का सांगा मला? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी तुमच्यातला आहे, जरा राग येईल बाईला मंडळ. मुलगी मला आहे. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप रडला. अरे रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसाला चालतो, माझी मुलगी सापडा, सापडा हो, माझी मुलगी सापडा, माझा प्राण आहे ती. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून देईल, पाणी पुसा. तो बाप घरी येतो आणि उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतो आणि पोलीस फोन करतो की तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पाण्यासारखा बाप पोलीस स्टेशनला रडतो, बाळात रडतो. अरे रडणारा बाप पोलिसाच्या पायावर डोकं ठेवून म्हणतो मी जमीन विकेल पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज 25% बाप आयुष्यात मुलींचे दुश्मन ठरलेत. खरंय का खोटंय बोला? इतकं वाईट चित्र झालंय. हा संकल्प जर मोबाईलचा बंद झाला तर या 50% गोष्टी कंट्रोल होतील. राग येऊ द्या. अरे आज तळतळ येते साहेब, सगळी मंडळी, महाराज मंडळी आमची नीट ऐका, तळतळ येते. महाराज बापानं काय पाप केलाय? पाप का? ज्या बापानं बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तो बाप जर रडत असेल तर त्यानं केलेला पाप सांगा मला. काय पाप आहे त्याचं? काय पाप? या 4 वर्षामध्ये तरुण मंडळींनी ऐका, या 4 वर्षामध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात लाज वाटते 10व्याला जायची, लाज वाटते हो 10व्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलांना मारावा. बाप जिवंत आहे. 40 वर्षाचा पोरगा दारू पिऊन अपघाताने मरतो आणि 60 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतो. हा न्याय कोणता? मुलगा तरुणपणात मरतो आणि त्याची आई त्याला प्रेताजवळ रडते. कोणता न्याय? कोणता न्याय? काय संस्कृती?
या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना आणि तो माणूस जर तरुणपणात मेला ना तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात, हो उड्या आणतात. काय माहित त्या पोराला माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोरानं की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला आई लोकांनी बांधून चालवलं का, आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं, काय केलं. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात महाराज, आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं, आई पेटलाय माझा बाप, आई पेटलाय. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतो, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काल का आला नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. पोरं त्याला विचारतात, तू आज खेळत का नाही. अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, मेलाय, तुझा बाप मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणतं, आई ते पोरग घरी येताना आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आई भीतीला धडकी घेते. महाराज या 4 वर्षात 3रीच पोरग बापाच्या दाव्याला आहे. दारू पिणारे सगळे लोक ध्यानात ठेवा, दारू तुम्ही भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू न्या, हातपाय धुवायला दारू वापरा. फक्त नालायक लग्न करू नका, लग्न नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाही, ध्यानात ठेवा. लग्न जमवणारे दलाल, नीट ऐका नालायको, दलाल 50-50 हजार रुपये कमिशन घेता हरामी हो. पुरीकडून 50, पोराकडून 50. संपलं रे जग, संपलं. हा विनोद वाटला तुम्हाला, हा टाइमपास वाटला. अरे याच्यामुळे आपण दुःखी आहे. तुमचं काय मत आहे. का थोडं पुढं सरकवतो, अभंगाचा करंट लावून दिलाय. पहिली गोष्ट आपल्याला ज्ञान नाही आहे, दुसरी गोष्ट आपण विकाराच्या अधीन आहे म्हणून आपल्याला दुःख आहे. पुढे सांगू का, आपली गरज कमी आहे, गरज कमी आहे आणि हाव जास्त आहे. गरज कमी आहे, गरज काय लागत नाही. 2 पायजमे, 2 शर्ट, 2 बनियन, 2 अंडरपॅन्टवर वर्ष जातं. काय लागत नाही याला, काय लागत नाही, काही लागत नाही. फक्त याची गरज कमी आहे, याची हाव जास्त आहे. गरज फार कमी आहे. 3 पत्र्याच्या खोलीमध्ये नवरा बायको मस्त राहतात. 1 गॅसची टाकी 3 महिने जाते. पावशर वांग्यांमध्ये 1 दिवस निघतो. सकाळी कोरडं करायचं, संध्याकाळी पातळ करायचं, चांगलं चालतं. काय नाही, 1 लिटर दूध घेतलं, आदल्या दिवशी अर्धा लिटर दूध खालं, दूध निमन शिल्लक राहिलं, त्याच्यात लिंबू पिळलं, दही तयार झालं, त्याचं तूप केलं, ताक तयार झालं, त्याच्यात मिरची टाकली, कढी तयार झाली. खायला काही लागत नाही, खायला काही लागत नाही. या टीचभर पोटाला काही लागत नाही, याची हाव जास्त आहे. आता पुढे सांगा, हाव थांबली का माणूस थांबला. आणि पाया पडून सांगतो सगळ्या जणांना, थोडं थांबायला शिका. थांबा थोडं, स्वतःसाठी जगा. अरे वाट लावून टाकली या शरीराची, काय तुम्ही संग येणार. काय 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 संगण येणार आहात. काय संगण येणार आहात. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे. आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, आपल्याला बुट साठायची सवय नाही. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, आपल्याला मोडायची सवय आहे.
वाकायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय आहे, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि आपला स्वाभिमान जागा करा, तरच ते एवढा मोठ्या महोत्सवाचं किंमत होईल. आता तुम्हाला दुःख का, याचं अजून पुढं कारण आहे का? एक फायनल झालंय, ज्ञान नाही. हो, आता पहिली गोष्ट शाळेतली मोबाईल बंद व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? पिढी संपेल मला, आणि पिढी संपली, पिढीत काही राहिलं नाही. आता ही माया समोर जी बसल्यात ना, ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर संपलेले लोक आहे. मला काही नाही. याचं उत्तर आहे का? जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सगळ्यात जास्त पेशंट सत्तार साहेब कॅन्सरचे आहेत. सगळ्यात जास्त तुमच्याकडे रोज लोक येतात सगळं. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाहीये. मी स्वतः BSc BEd मास्टर, माझ्या अवतारावर जाऊ नका. हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिली मी. माझ्या इतकी कीर्तनं तर कोणी केली नाही एका जन्मात, 5ही जन्मात होणार नाही. आणि माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही एका जन्मात. नाही 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 नाही. मी 10 दिवसात म्हणजे 7 दिवसात 11,000 किलोमीटर फिरलो. फक्त तळतळ कशाची येते माहिती का महाराज? तुम्हाला राग येतो माझा, येऊ द्या, पण मी तुमचाही तुम्हाला बोलायला पाहिजे, आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? मी तुमचा आहे ना, आम्हाला तुम्हाला बोलायचा अधिकारच आहे, आणि तुम्ही माझे आहात, थोडा ऐकायचा अधिकार आहे. पोरांनो, याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि मी जर तुम्हाला पोरांनो बोललो नाही, आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, जिंदगी संपेल पोरांनो, संपेल रे पोरांनो. एक प्रयोग करा, तुम्हाला 70 रुपये मी आत्ता देतो. एक प्रयोग करा फक्त. एक पट्टी घ्या, ती पट्टी हाताला गुंडाळा, बँडेज, आणि गळ्यात एक बेल्ट टांगा, आणि 2-3 ठिकाणी चिकट पट्ट्या लावा, आणि अख्ख्या शिल्लोडमध्ये हिंडा. तुम्हाला कोण 200 रुपये देतो मला पाहू द्या. मी 2,000 रुपये देतो तुला आत्ता. तुम्हाला 200 आणून दे, 1800 तुला घे. देईन. गावठी भाषेत सांगू, भुईमुगाच्या शेंगा दाणा येतोवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगू, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. वेळ गेली ना, आपलं जीवन संपलं. त्याचं काय, तुमचं काय मत आहे याच्यावर? कॅन्सर व्हायचा नसेल तर बाहेरचं खाणं बंद करा. युक्त आहार विहार